गणपती बाप्पा मोरया। राम राम मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मंडळी, आज सकाळपासूनच पाऊस पडत आहे। मंडळी, आज रस्त्यावर फारशी गर्दी दिसत नाहीये, कारण आज सुट्टीचा दिवस नाहीये। हा आहे घाट रस्ता। घाटामध्ये तर धोधो पाऊस पडतोच बरं का। तर आज आम्ही घरातून लवकर निघालोत, कारण आम्हाला जायचंय आमच्या गावी। आणि फक्त आम्ही गावीच जाणार नाहीये, तर त्या अगोदर आम्ही जाणार आहोत आळंदी दर्शनासाठी। तर मंडळी, आळंदीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, सकाळचे 9:30 वाजत आहेत, जवळजवळ 2.5 तास झालेत आणि पहिला ब्रेक आम्ही या ठिकाणी घेतोय। हा आहे फूड प्लाझा आणि आमचं हे नेहमीचं ठिकाण आहे थांबण्याचं। आणि हे ठिकाण जर मिस केलं तर पुढे मात्र संपूर्ण एक्सप्रेस वे संपेपर्यंत कुठेही थांबता येणार नाही। नाश्ता संपवून आम्ही आता पुढील प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आळंदी या ठिकाणी, अर्थातच देवाची आळंदी। कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत। ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे। वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्व आहे बरं का। मंडळी, इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेली आळंदी ही महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थस्थळ आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाशी अतूट संबंध आहे। आळंदीला फक्त धार्मिक महत्व नाहीये, तर सांस्कृतिक वारशाची जपवणूक करणारे हे एक स्थळ आहे। आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधीभूमी आहे। तिथे दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण आणि विशेष धार्मिक विधी होतात। मंडळी, दरवर्षी हजारो भाविक या पवित्र ठिकाणाला भेट देत असतात। संतांच्या शिकवणीमध्ये रंगून जाणाऱ्या भाविकांना येथे गूढ आध्यात्मिक अनुभव मिळतो। हे आहेत आपले छोटे वारकरी, समाधी दर्शनासाठी रांगेत उभे आहेत आणि नामस्मरणात दंग आहेत। मंडळी, संजीवनी समाधीचं दर्शन घेऊन झालेलं आहे। मंडळी, इथे आल्यावर श्रद्धाळू भक्तांना मनशांती लाभते, तर काव्यप्रेमींना अभंग आणि ज्ञानेश्वरीच्या शब्दामधून भक्तीचा स्पर्श अनुभवता येतो बरं का। या संतांच्या शिकवणीमध्ये भक्ती आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम आहे। त्यांचे अभंग आणि वचने आजही भाविकांना जीवनाचा मार्ग दाखवतात। मंडळी, असं म्हटलं जातं की चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते। त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडासमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते। चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे बरं का। आणि ती भिंत आळंदी येथे आहे, तुम्ही त्याचे दर्शन घेऊ शकता। माऊलींच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इतरही मंदिराचे दर्शन घेऊ शकता। मंडळी, तुम्ही पाहू शकता हे सुंदर मंदिर। मंडळी, आषाढी एकादशीला आळंदीहून निघून पंढरपुराला ज्ञानेश्वराची पालखी जाते। या पालखी सोबत लाखो वारकरी पंढरपूर पर्यंत पायी चालत जातात। मंडळी, माऊलींच्या संजीवनी समाधीच्या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहू शकता, जसे की इंद्रायणी नदी, कृष्ण मंदिर, मुक्ताई मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, स्वामी हरिहरेंद्र मठ, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी जी तुळापूरला आहे, देहू मधील संत तुकाराम महाराजांचं मंदिर। मंडळी, दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहोत। मंडळी, देहू आणि आळंदी पुण्यापासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहेत, त्यामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी प्रवास सोयीस्कर आणि सुलभ आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मंदिरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे।
आणि रेल्वेने प्रवास करणार असाल तर पुणे जंक्शन हे सर्वांसाठी जवळचे स्थानक आहे। हे छोटे शाळेतले वारकरी आपण पाहू शकतो। आणि मंडळी, रस्त्याने प्रवास करणे हा देखील एक सोयीस्कर आणि सुंदर पर्याय आहे। पुणे, देहू आणि आळंदी दरम्यान राज्य परिवहन बस सेवा नियमित आहेत। याशिवाय टॅक्सीने किंवा स्वतःच्या वाहनाने तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता। मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण, त्यांचे कार्य आणि त्यांचे साहित्य त्यांचा मराठी भाषेमध्ये गौरव केला जातो। ते एक महान संत, योगी, तत्वज्ञानी आणि कवी होते। त्यांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हा भगवत गीतेवरील महत्वाचा मराठी ग्रंथ लिहिलाय। मंडळी, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 1275 मध्ये महाराष्ट्रातील पैठण जवळ आपेगाव येथे झाला। वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई होत्या। त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई नावाचे 3 भावंडे होती आणि त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यामुळे त्यांना समाजाकडून बहिष्कृत केले गेले होते। आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावंडासोबत अनेक अडचणींना तोंड दिले। मंडळी, संत ज्ञानेश्वरांनी लोकांना प्रेम, दया, समता आणि भक्तीचा संदेश दिला। त्यांनी सांगितले की भगवंताची भक्ती करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट स्थळाची किंवा जातीची आवश्यकता नाही, तर भक्ती ही मनातून आणि निस्वार्थ भावनेने करायला हवी। मंडळी, माऊलींचं दर्शन घेऊन मनाला खूप खूप आनंद झाला। चला तर मंडळी, भेटेन पुन्हा अशाच एका नवीन ठिकाणी। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।